समाचार अब तक, सत्य का साहस। शुभंकर जी, हेच विचारायचं आहे मला की जयप्रकाश नगर मंडळ हे तुमचं कितवं वर्ष आहे आणि आज अनंत चतुर्दशी आहे, तर गणेशजीला आज कशा प्रकारे तुम्ही विदाई देणार आहे? सर्वप्रथम तर समाचार अब तक या न्यूज चॅनलचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला एक संधी दिली, आमच्या इथून फुटेज कव्हर करताय। जयप्रकाश नगर गणेशोत्सव मंडळ हे यावर्षी 39वं वर्ष आहे। यावर्षी आपण जेवढं डेकोरेशन सगळं केलं हे आपले स्वदेशी थीम याच्यावर बेस्ड आहे। आम्ही कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा वापर केला नाही आहे। लोकमान्य टिळक साहेबांनी यांनी जी त्यांची प्रेरणातनं जे एक सामाजिक कार्य आपण सगळं सुरू केलं आहे गणपतीचं, ते सगळे लोकत्र एकत्र यावे या आपण प्रेरणेतनं सुरू केलं आहे। आज अनंत चतुर्दशी आहे, तर अनंत चतुर्दशीच्या अवसरावरती आपण आज भव्य मिरवणूक काढणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या इथे सत्यनारायणाची पूजा आहे। पूर्ण भव्य जयप्रकाश नगरमध्ये मिरवणूक आहे। ढोल ताशा काल आपल्या इथे झाला आणि आज संदलचं भव्य आपण आयोजन केलं आहे। याचा मेन उद्देश असा की पूर्ण 10 दिवस जे सगळे प्रत्येक वयोगटातले लोक आहे ज्यांना भाग घेता येत नाही गणपतीमध्ये, पण ज्यांचं मन राहतं सेवा करायचं, आज पूर्ण कॉलनी, पूर्ण जयप्रकाश नगर जो जाज्वल्य होईल, पूर्ण जयप्रकाश नगर जो उत्सव राहील, तो उत्सव आपल्याला पाहण्यासारखा राहतो। आणि याच प्रेरणेने की सगळे लोक एकत्र येतील याच्यासाठी म्हणून आपण साजरा करतो। अनंत चतुर्दशी ही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये स्थापनेपेक्षा याच्यासाठी आपण उत्साहाने साजरी करतो की जेवढ्या उत्साहाने आपण बाप्पाचं आगमन करतो तेवढ्याच उत्साहाने आपण बाप्पाला घरी परत पाठवतो, याच्यासाठी म्हणून की बाप्पा आपल्या घरी चालले आहे, पुढच्या वर्षी परत आपलं संकट हरायला येईल। 10 दिवसात कशा प्रकारचा उपक्रम राहिला? आज 10 दिवस आपला एकही दिवस आपला रिकामा नसतो। स्थापनेच्या दिवशी स्थापना होते, बाकी सगळे पोरं एकत्र येऊन जेवढे डेकोरेशनचे कामं राहतात ते करतात। दुसऱ्या दिवशी अथर्वशीर्ष पठण, नंतरच्या दिवशी हनुमान चालीसा पठण, मग 1 मिनिट शो असतो लहान पोरांकरता, विविध मनोरंजन राहतं। महालक्ष्मीच्या 5 दिवशी आपण महिषासुरमर्दिनी स्तोत्राचा अखंड पाठ करत राहतो, संध्याकाळी 2 तासाचा 3 दिवस राहत आहे। मग त्याच्यानंतर आपल्या इथे ढोल ताशा पथकाचं आयोजन केलं गेलं होतं। बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट ठेवली होती आपण, ज्याच्यामध्ये महिलांनी पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला। महिला आल्या, लहान पोरी आल्या, लहान पोरं आले। एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट झाली। काल आनंद मेळावा आपल्या इथे झाला होता आणि आज भव्य मिरवणुकीसोबत आपण बाप्पाला विदाई देणार। सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारची ठेवली होती? सुरक्षा व्यवस्था जे NMCनी किंवा धर्मादायित्यांनी जो प्रोटोकॉल दिला आहे याच्यामध्ये आपण फायर एक्सटिंग्विशर आपल्याकडे ठेवतो। रात्री आपल्या इथे सगळे पोरं तर असतातच थांबायसाठी, पण एक आपण वॉचमॅन पण ठेवला असतो रात्री याच्यासाठी की कुठे काही अनहोनी झाली तर त्याच्यासाठी म्हणून आपण लवकर पोहोचू शकू। आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला 24/7 ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून कुठलाही अपघात झाला किंवा कुठलीही एक दुर्दैव घटना झाली त्यासाठी म्हणून लगेच ॲम्ब्युलन्स आपल्याकडे 2 मिनिटात पोहोचते आणि आपण त्या गोष्टीची बाब लक्षात ठेवून लवकरात लवकर त्याच्यावर आपण ॲक्शन घेऊ शकतो। अनंत चतुर्दशी आज काय संदेश द्याल लोकांना? आज या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी लोकांना हा संदेश देईल की जसं यावेळेस आपल्या वर्षी आपल्या मंडळाने नाव ठेवलं विघ्नहर्ता, आपल्या गणपतीच्या जयप्रकाश नगरचा विघ्नहर्ता। तो जो विघ्नहर्ता आहे, जे विघ्न आज देशात सुरू आहे, जे अत्याचार महिलांवर सुरू आहे किंवा जे काही गोष्टी आपण पाहून राहिलो समाजात ज्या घडून राहिल्या आहे, त्या सगळ्या विघ्नहर्त्याला आपण आपल्याकडनं आपले विघ्न सांगू। विघ्नहर्ता जसा घरी आपल्या जातो, आपले विघ्नही तो वैकुंठ धामला घेऊन जातो। या प्रेरणातनं मी लोकांना आवाहन करील की एक जबाबदार नागरिक म्हणून जिथे कुठे महिलांवर अत्याचार, आपल्या आई बहिणींवर अत्याचार होतो आहे, तिथे शांत न राहता 2 कानफडात समोरच्याच्या मारून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची रिपोर्ट करायची हिंमत ठेवा। कुठेही अन्याय पाहिला तर पहिले विघ्नहर्तेची प्रेरणा घ्या। रिद्धी सिद्धी आपण गणपतीच्या सोबत नाव घेतो, त्या रिद्धी सिद्धीला आणि पार्वती मातेचा पुत्र म्हणून त्या बाईचा सन्मान म्हणून त्या बाईची रक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि कुठल्याही गोष्टीमध्ये न घाबरता समोर जाऊन हिंमतीने घ्यायचा। आपण महाराष्ट्रात राहतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महिलेचा अत्याचार थांबवणं हे आपलं कर्तव्य आहे।